नमस्कार मित्रांनो, एसवीसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे इयत्ता 6वी सामान्य विज्ञान प्रकरण 5व ते म्हणजे पदार्थ सभोवतालची अवस्था आणि गुणधर्म, आणि या प्रकरणाचं आपल्याला बघायचं आहे स्वाध्याय. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आणि जर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जर जॉईन केले असेल तर सर्वात अगोदर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम ॲप डाउनलोड करावं लागेल आणि त्यावर एसवीसी सर्च करावा लागेल. आणि मित्रांनो, तुम्ही काय करू शकता, आमच्या ब्लॉगवर सुद्धा जाऊन व्हिडिओ पाहू शकता. चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला. इथं पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, खालील परिच्छेदाचे काळजीपूर्वक वाचन करा. यात ज्या पदार्थांचा उल्लेख आलेला आहे कंसात त्यांच्या पुढे स्थायू, द्रव, वायू यापैकी योग्य पर्याय लिहा. सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी पार्कमध्ये रिया आणि गार्गी चेंडू बरोबर खेळत होत्या. चेंडू कसा राहतो तर स्थायू राहतो. गार्गीला तहान लागली म्हणून रियाने तिच्यासाठी नारळ पाणी आणले. नारळ पाणी कसं असतं, द्रव रूपामध्ये असतं. तेवढ्यात वारा वाहू लागला. वारा म्हणजे काय तर वायू रूपामध्ये असतो. आणि पाऊस देखील पडू लागला. पाऊस हा द्रव रूपामध्ये असतो. त्या पटकन घरात आल्या. घर कसं असतं तर स्थायू असतं. आपले कपडे बदलले. कपडे म्हणजे कसे असतात तर स्थायू रूपामध्ये असतात. आईने त्यांना एक एक कप कसा असतो तर स्थायू असतो. गरम दूध प्यायला दिले. दूध कसं असते तर द्रव रूपामध्ये असते. त्यानंतर चर्चा करामध्ये आपल्याला इथं प्रश्न विचारले, चला तर बघूया. रिया तिच्या जवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीतून थोडे पाणी दुसऱ्या बाटलीमध्ये ओतते. त्यामुळे पाण्याच्या आकारात काही बदल होईल का? उत्तर आहे होय. मूळ पाण्याच्या बाटलीतील पाणी कमी होईल. खरचटले किंवा रक्तस्राव होत असेल तर उत्तर आहे रक्तस्राव होणारा अवयव पाण्याने स्वच्छ करावा व तो हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवावा. जंतुनाशक मलम लावावे. जखम जास्त असल्यास डॉक्टरकडे न्यावे. तिसरा प्रश्न आहे किंवा हलिमा एक लहान वाळूचा खडा जमिनीवरून उचलून पाण्याने भरलेल्या डिश मध्ये टाकते, तर त्या खड्यांचा आकार बदलेल का? उत्तर आहे नाही. का बदलणार नाही? कारण वाळूचा खडा हा अविद्राव्य आहे, म्हणजे तो त्या पाण्यामध्ये विरघळणार नाही. त्याच्यामुळे त्याच्या आकारामध्ये कुठलाही बदल आपल्याला पाहायला मिळणार नाही. पुढील पदार्थाचे गुणधर्म नमूद करा. पाणी. आता पाणी हा द्रव पदार्थ आहे. पाणी कसं आहे? हा द्रव पदार्थ आहे. पाण्याचे घनरूप बर्फ, वायू रूपात बाष्प असते. आता जे पाणी असते त्याला जर आपण घन रूपात बघितलं तर तो आपल्याला बर्फ पाहायला मिळतो, आणि वायू रूपात म्हणलं तर आपल्याला बाष्प पाहायला मिळते. शुद्ध पाणी रंगहीन व गंधहीन असते. पाण्यात बरेच पदार्थ विद्राव्य असल्यामुळे पाण्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात. म्हणजे पाण्यामध्ये बरेच पदार्थ विरघळतात म्हणून त्याला वैश्विक द्रावक असे सुद्धा म्हणतात. काच. बघा आता, काच ही वाळू वितळून तयार केली जाते. काच कशी तयार केली जाते तर वाळू वितळून तयार केली जाते. काचेवर दाब दिला असता त्याचे बारीक बारीक कणात रूपांतर होते, म्हणून ठिसूळपणा हा काचेचा महत्वाचा गुणधर्म आहे. तुम्ही बघितलं असेल, काच जर आपल्या हातातून पडली, सुटली तर ती पडल्यानंतर लगेच बारीक बारीक भुगा होतो, आहे की नाही? म्हणजे ही कोणता गुणधर्म झाला? त्याला आपण ठिसूळपणा म्हणतो. काय म्हणतो? ठिसूळपणा हा महत्वाचा गुणधर्म आहे काचेचा. खडू. बघा, खडू हा घन पदार्थ आहे. खडूवर दाब दिला असता त्याचे बारीक बारीक तुकडे होत असल्यामुळे ठिसूळपणा हा त्याचा महत्वाचा गुणधर्म आहे. ज्या प्रकारे काच पडल्यानंतर त्याचे बारीक भुगा होतो, त्याच प्रकारे खडूचा सुद्धा भुगा होतो. म्हणजे खडूला सुद्धा ठिसूळपणा हा महत्वाचा गुणधर्म आहे. खडू पाण्यात अविद्राव्य आहे, म्हणजे पाण्यामध्ये तो विरघळत नाही, आणि काच सुद्धा विरघळत नाही. लोखंडी गोळा. लोखंडी गोळा हा स्थायू धातू आहे. त्याला ठोकून त्यापासून तार, पत्रे तसेच अवजारे बनवले जातात. म्हणून लोखंडात वर्धनीयता व तन्यता हे गुणधर्म आहेत. लोखंडामध्ये नादमयता, उष्णता वाहकता आणि विद्युत वाहकता हे देखील गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात. आता जे लोखंड असते हे स्थायू रूपामध्ये असते. त्याच्यामध्ये
आपल्याला जर लोखंडाचा गोळा असेल त्याला जर आपण ठोकलं तर त्यापासून आपल्याला तार तयार करू शकतो, पत्रा तयार करू शकतो, विविध अवजारे तयार करू शकतो. म्हणून त्याच्यामध्ये महत्वाचे गुणधर्म पाहायला मिळतात ते म्हणजे वर्धनीयता. ठीक आहे. सोबत आहे नादमयता, म्हणजे लोखंडाला लोखंड जर आपण जर घासलं किंवा त्याचा स्पर्श केला तर आवाज निर्माण होतो. उष्णता वाहक, म्हणजे उष्णता तो वाहून नेऊ शकतो. सोबतच विद्युत वाहक सुद्धा तो आहे. साखर. साखर हा कणरूप स्थायू पदार्थ आहे. हा स्थायू रूप आहे पण कणरूप असतात, म्हणजे याचे बारीक बारीक तुकडे असतात. हा पदार्थ पाण्यात विरघळतो म्हणून हा विद्राव्य आहे. साखर तुम्हाला माहित आहे पाण्यामध्ये विरघळते म्हणून हा विद्राव्य घटक आहे. हा पदार्थ चवीला गोड असून उष्णता दिल्यास विरघळल्यावर द्रावण बनते. आता हा गोड पदार्थ आहे. उष्णता दिली तर त्याचं रूप द्रवामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मीठ. मीठ हा कणरूप स्थायू पदार्थ आहे. हे सुद्धा साखरेप्रमाणेच कणरूप आहे आणि स्थायू आहे. हा सुद्धा पाण्यामध्ये विरघळतो म्हणून आपण काय म्हणतो विद्राव्य. म्हणून काय म्हणतो आपण विद्राव्य घटक म्हणतो किंवा विद्राव्य असतो तो. हा पदार्थ चवीला खारट आहे, तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. पीठ. आता पीठ हे धान्य दळून तयार केले जाते. हा कणरूप स्थायू पदार्थ आहे. पीठ पाण्यात विरघळत नसल्याने तो अविद्राव्य पदार्थ आहे. पीठ पाण्यामध्ये विरघळत नसतो, ध्यानात ठेवा मित्रांनो. पिठात योग्य पाणी मिसळून त्याचा स्थायू पदार्थ बनवला जातो. ठीक आहे, ध्यानात ठेवा. कोळसा. कोळसा हा ज्वलनशील स्थायू पदार्थ आहे. कोळशावर दाब दिल्यास त्याची भुकटी तयार होते म्हणून ठिसूळपणा हा त्यांचा महत्वाचा गुणधर्म आहे. कोळसा हा काळा असतो आणि कोळसा महत्वाचं म्हणजे काय त्याच्या अंगी ठिसूळपणा आहे, जसं की काचेच्या अंगी आहे, जसं की खडूच्या अंगी आहे. माती. माती हा घन पदार्थ असून मातीत अनेक विद्राव्य आणि अविद्राव्य पदार्थ असतात. पेन. पेन हा स्थायू पदार्थ आहे. पेन धातू किंवा प्लास्टिक पासून बनवला जातो आणि तो अविद्राव्य असतो, म्हणजे तो विरघळत नाही. शाई. शाई हा द्रव पदार्थ असून रंगीन द्रावण आहे. त्याला विशिष्ट रंग व वास असतो. त्याला काय असतो? विशिष्ट रंग किंवा वास असतो. साबण. साबण हा स्थायू पदार्थ आहे. साबण पाण्यामध्ये विरघळते व त्याचे द्रावण तयार होते म्हणून साबण हे विद्राव्य आहे. साबण कसं आहे? विद्राव्य आहे, म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळते. चौथा प्रश्न आहे, संप्लवन म्हणजे काय ते सांगून दैनंदिन जीवनातील संप्लवनशील पदार्थांची नावे लिहा. उत्तर बघा. स्थायूरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होते. या अवस्थांतराला संप्लवन असे म्हणतात. म्हणजे बघा, जे पदार्थ असतात आपण बघितलं, आपल्याकडे जर बर्फ असेल, ठीक आहे, आपल्याकडे जर बर्फ असेल, बर्फाला जर उष्णता दिली तर त्याचं रूपांतर कशामध्ये होते? तर त्याचं रूपांतर मित्रांनो द्रव रूपामध्ये होते. बरोबर आहे. म्हणजे बर्फ कसा आहे? घन आहे. घनाचं रूपांतर कशामध्ये होते? उष्णता दिली की पाण्यामध्ये होते, म्हणजे द्रव रूपामध्ये होते. त्याला उष्णता दिली तर बाष्पामध्ये होते. बरोबर आहे. पण काही पदार्थ असे असतात की ते घन रूपामधून थेट वायू रूपामध्ये ते काय होतात? रूपांतरित होतात. म्हणजे घन ते वायू, द्रवाची मधली जी प्रक्रियाच नसते, म्हणजे द्रव अवस्थेतच ते येत नाहीत. अशा प्रक्रियेला आपण काय म्हणतो? संप्लवन म्हणतो. आता बघा, दैनंदिन जीवनातील संप्लवनशील पदार्थाची नावे. तर त्याच्यामध्ये कापूर आहे. कापूर जर तुम्ही जास्त वेळ ठेवला तर तो त्याचा आकार तुम्ही कमी झालेला दिसतो तुम्हाला. असं का होते? कारण कापूर हा असतो घनरूपामध्ये असतो. त्याला जर तो हवेच्या संपर्कामध्ये आला तर त्याचं रूपांतर थेट वायू रूपामध्ये होते. डांबराच्या गोळ्या तुम्ही बघितल्या असेल, आपोआप ते लहान होतात. आयोडीनचे स्फटिक, नवसागर इत्यादी. प्रश्न 5वा, कशापासून बनतात ते सकारण लिहा. ऊस तोडण्याचा कोयता. उत्तर आहे, ऊस तोडण्याचा कोयता लोखंडापासून बनवतात. कारण काय आहे? तर ऊस तोडण्यासाठी दणकट व मजबूत अवजाराची आवश्यकता असते. लोखंडात कठीणपणा, वर्धनीयता आणि तन्यता हे धातूचे गुणधर्म असल्यामुळे ऊस तोडण्याचा कोयता
हा लोखंडापासून बनवण्यात येतो. घरात लागणारे पत्रे. घरात लागणारे पत्रे हे ॲल्युमिनियम या धातूपासून बनवलेले असतात. ॲल्युमिनियम धातू वजनाने हलका असतो, टिकाऊ असतो व कणखर असतो. या धातूला गंज चढत नाही, म्हणजे तो गंजत नाही. तसेच ऊन पावसापासून घराचे संरक्षण होते. म्हणून घरावर लागणारे पत्रे हे ॲल्युमिनियम पासून बनवलेले असतात. ॲल्युमिनियम पासून किंवा स्टेनलेस स्टील पासून बनवलेले असतात. स्क्रूड्रायव्हर. स्क्रूड्रायव्हर हा पोलादापासून बनवलेला जातो. स्क्रूड्रायव्हरचा वापर जोडणीसारख्या कठीण कामात सुलभतेने करता यावा म्हणून स्क्रूड्रायव्हर उच्च प्रतीच्या पोलादापासून बनवला जातो. पकड. उत्तर आहे पकड पूर्वीच्या काळी पोलादी किंवा लोखंडापासून बनवली जाई, परंतु आता मात्र पकड स्टेनलेस स्टील पासून बनवलेली असते. कारण काय आहे, पकड ही स्वयंपाकघराची गरम भांडी उतरवण्यासाठी वापरली जाते. अशा कामासाठी कठीण धातूची आवश्यकता असते. विजेच्या तारा. विजेच्या तारा तांबे किंवा ॲल्युमिनियम या धातूपासून बनवलेली असतात. कारण काय आहे, कारण जलद गतीने विजेचे वहन करण्याचा म्हणजेच विद्युत वाहकता हा गुणधर्म या धातूमध्ये असतो. म्हणून विजेच्या तारा ह्या तांबे, इथे तांबे टाका शब्द, किंवा ॲल्युमिनियम या धातूपासून बनवलेले असतात. नंतरचा शब्द आहे दागिने. उत्तर आहे दागिने सोने, चांदी, प्लॅटिनम या धातूपासून बनवले जातात. या धातूमध्ये मान्यता हा गुणधर्म असतो. म्हणून दागिने सोने, चांदी किंवा प्लॅटिनम या धातूपासून बनवले जातात. पातेले. पातेले हे ॲल्युमिनियम, स्टेनलेस स्टील किंवा पितळ या धातूपासून बनवले जाते. कारण काय आहे, या धातूमध्ये उष्णता वाहकतेचा गुणधर्म असतो. म्हणजे बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट शिजवायची असते त्यावेळेस त्याच्यामध्ये महत्त्वाचा गुणधर्म असतो, तो म्हणजे कशाचा, ते म्हणजे उष्णता वाहकचा. उष्णता जर लवकर तिचं वहन झालं तर पातेल्यामध्ये असलेलं धान्य असेल किंवा जे काही असेल ते लवकर शिजेल, आहे की नाही. या धातूच्या पातेल्यात अन्न शिजवणे सोपे असते. स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात अन्नावर धातूपासून रासायनिक प्रक्रिया होत नाही, म्हणून पातेले या धातूपासून बनवले जाते. प्रश्न 6वा, असे केले तर काय होईल आणि का? खिळे प्लास्टिकचे बनवले. उत्तर आहे तर हे टोकदार बनणार नाहीत आणि ते हातोडीने ठोकताना तुटून जातील, कारण त्यात कठीणपणा हा गुणधर्म राहणार नाही. घंटा लाकडाची बनवली तर? घंटा जर लाकडाची बनवली तर ती वाजणार नाही. वाजेल का? तर वाजणार नाही. चाकू लाकडाचा तयार केला तर त्याने काहीच कापले जाणार नाही, कारण लाकूड हा धातू नसल्याने त्यात कठीणपणा हा गुणधर्म नसतो. कुऱ्हाड रबराची बनवली तर काय होईल? तर कितीही ताण किंवा दाब दिला आणि काढून घेतल्यास ते पदार्थ मूळ स्थितीत परत येईल, कारण रबरात स्थितिस्थापकता गुणधर्म आहे. म्हणजे आपण जर काही कापायला गेलो कुऱ्हाडीनं, तोडायला गेलो तर ती तोडल्या जाणार नाही. मी कोण? तुमचा ताप मोजतो, तापमापित असतो, म्हणजे पारा. तापमापीमध्ये काय असते? तर पारा असतो. माझ्याशिवाय गरम नाही, थंड नाही, ती म्हणजे उष्णता. नाही मला आकार, म्हणजे पाणी आणि हवा, म्हणजे द्रव पदार्थ आणि वायू. पाण्यात विरघळतो, रॉकेलमध्ये विरघळत नाही, ते म्हणजे मीठ. प्रश्न 8वा, असे का झाले? हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट झाले. हिवाळ्यात वातावरणातील तापमान कमी असते,
व खोबरेल तेलाचा गोठण बिंदू या तापमानाला येतो. अशा तापमानात तेल गोठणे ही तेल गोठले की घट्ट होते. म्हणून हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होते. प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे झाले. वातावरणातील तापमानाचा रॉकेलवर परिणाम दिसून येतो. उघड्यावर ठेवलेल्या रॉकेलचे जास्त तापमानात बाष्पीभवन होते व हळूहळू या द्रव्याचे पूर्णपणे बाष्प होऊन ते नाहीसे होते. एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात आला. पेटवलेल्या अगरबत्तीचा धूर हा वायुरूप असल्यामुळे तो सर्वत्र पसरतो आणि सगळीकडे पसरल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही सुगंधी द्रव्य आहे त्या वायुरूप सोबतच म्हणजे जे काही धूर आहे त्याच्या सोबतच ते त्याचं वहन होते. त्याच्यामुळे अगरबत्तीचा सुगंधी वास सर्व कानाकोपऱ्यात पोहोचत असतो. शेवटचा प्रश्न आहे. इथे तुम्हाला दिसेल की एक तुम्हाला दिसते की एक पाण्याची एक तुम्हाला इथं टाकी दिसते. त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी दिसते आणि त्याच्यामध्ये जो बलून आहे फुगा आहे हा तरंगतोय. ठीक आहे. आणि जो सफरचंद आहे तो बुडतोय. असं का होते? तर बघा याच्या मागचं कारण काय आहे. सफरचंद व फुगा पाण्यात टाकल्यास फुगा पाण्यावर तरंगतो आणि सफरचंद मात्र पाण्यात बुडते. कारण आहे सफरचंद हा स्थायू पदार्थ आहे. तो वजनाने जड आहे म्हणजेच त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असल्यामुळे ते पाण्यामध्ये बुडतो. मात्र फुग्यात वायू भरलेला असल्यामुळे त्याची जी घनता आहे पाण्यापेक्षा कशी आहे? कमी आहे. म्हणून तो पाण्याच्या पृष्ठभागावर आपल्याला तरंगताना दिसतो. तर हे याच्या मागचं कारण आहे. मित्रांनो, प्रकरण 5 याचा आपण स्वाध्याय बघितलेला आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर तुम्ही आम्हाला नक्की विचारू शकता. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक मी तुम्हाला देतो 86 57 33 22 80. काही शंका असतील, प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला विचारू शकता. आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.